आई नाही लागत आहे ग फोन. अगं शूटिंग मध्ये असेल ती. गेली सासूला पार्टीचा घसरला मधलं काम बघून अजून कोणी काम देणार आहे का तिला? अच्छा, कोण काम नाही देणार मला? प्रमिले तू आहे ते सिरियल मध्ये दुसरी नटी नाही का काम करत होती तुझ्या बरोबर, तिच्याबद्दल बोलत होती रुपाली. हाय ना ग रुपाली? कोण नटी? अगं तू नाही का आता तिच्याबद्दल बोलत होती ती? अगं मी तर आपलं अगं राहू दे. तिला काम मिळो नाही तर नाही मिळो, आपली प्रमिला चांगली झळकली ना मग बस झालं. हा, एकदा झळकली म्हणजे बाद झालं ना. काय? नाही म्हणजे एकदाच झळकली म्हणून बस नाही झालं, सारखी झळकत राहा. हा, हेच म्हणायचं होतं मला. पण मी काय कमी आहे का? राजनंदिनीला काम मिळो नाही तर नाही मिळो, पण मी बरोबर काम मिळवेल. नंदूला काम मिळो किंवा नको मिळो, आय एम नॉट फिअर. पमिदी, फिअर नाही, केअर. अगं झेंडू, मला ना तुझे इंग्लिशचे क्लासेस परत घ्यावे लागणार असे तर सगळेच म्हणतात, पण मला हेच म्हणायचंय, आय एम नॉट फिअर. मी घाबरत नाही. आणि काय आहे ना, कोणी माझ्या कामाच्या मध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या कामात कोणी आलं ना तर मी घाबरत नाही, उलट तेच मला घाबरतात. हा, तेवढी खतरनाक ऍक्टिंग करतेस तू. राहू दे, इनफ. अजून स्तुती नकोय मला माझी. अगं अशी दारात का उभी राहिली? ये ना, ये आतमध्ये ये. पम्मीदी ये ना आत ये. अगं ये ना आतमध्ये. अगं ये, बस स्लोली बस. झेंडू अगं ये ना, बस. तुम्ही बसा, मी तोपर्यंत चहा नाश्त्याचं बघते. हो, करा. झेंडू, मला जरा कामाचं बोलायचं होतं. आशुशी, पण कामाचं तर घरात पण बोलू शकता ना. मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. दुसरी सिरियल मिळाली का? मला महत्वाचं बोलायचंय. आशुशी, झेंडू, तुला पोहे शिकायचे होते ना आत्याकडून? मला? शिकायचे होते ना? हो. जा मग पटकन शिक. हो. काकू चला मला रेसिपी सांगा आणि तू ना मला लिहून दे रेसिपी. चला. काय ग, कुठे गेली होतीस तू? शुभूच्या घरी? हा. छान चाललंय तुझं. अगं पम्मीदी, बाईंनी फोन करून बोलवलं होतं जेवायला. हो का? मग तुला एक फोन करून तुझ्या बहिणीला सांगता नाही आलं? मोठी आहे की नाही मी? अगं मी केलं होतं तुला फोन, तूच उचलला नाही. हो, चूकच झाली माझी की मी तुझा फोन नाही उचलला. अगं असं काय बोलते पम्मीदी, तू कामात असशील म्हणूनच. मग तेच ना, चूकच झाली माझी की काम सोडून मी तुझा फोन नाही उचलला. अगं नाही, असं नव्हतं म्हणायचं मला. राहू दे, मग तू परत फोन का नाही केला? परत नंतर मी विसरले. नो, तू फोन करायला नाही विसरली, तू ना तुझ्या मम्मीनीलाच विसरली. आणि आता काय, तुमच्या दोघांचं छान जमतंय ना, मग आता मीच वाईट झाले. असं का बोलते पम्मीदी, तू पण चांगली आहे. पण पाहुणचार कोणी केला? तिने की नाही, मग तीच चांगली. नाही, तू पण तितकीच चांगली आहे. राहू दे. बरं मला सांग, नेमकं त्या नगरकर घरात काय झालं? काही पाहुणचार वगैरे केला का तिने? चहा पाणी वगैरे काही? हा, जेवण केलं आणि जेवण खूप छान होतं. हो का? आणि ती शुभूची मम्मी? बाई पण छान आहे. पण हे विसरू नकोस तू, ही तीच बाई आहे जिने तुझ्या घरात ना तमाशा केला होता, तुझ्या आईला वाटेल तसं बोलली होती आणि हो, तुला शिक्षाही केली होती. अगं पण त्यावेळी त्यांचा गैरसमज झाला होता ना. हो का? आणि आता शुभूला त्या तन्वीला भेटायला पाठवलं, त्याचं काय? तुला त्याचं काहीच वाईट वाटत नाही? चांगलंच आहे ना पम्मीदी, दोघे एकमेकांना समजून घेतील, त्यामुळे त्यांच्या भेटीही वाढल्या पाहिजे. अगं पण तुझी आणि शुभूची जी ठरलेली भेट होती ती झाली नाही, त्याचं वाईट वाटत नाहीये का तुला? अगं पम्मीदी, बाईंना माहित नसेल आम्ही भेटणार आहोत ते. कदाचित ना म्हणून त्यांनी मला जेवायला बोलवलं. आणि तुला माहितीये, बाई म्हणाल्या फोटोग्राफर आले की भेट त्यांना. किती चांगले आहेत ना बाई, सगळ्यांचं मन जपतात, सगळ्यांना समजून घेतात.
तुझ्याशी पण फोनवर किती छान बोलल्या. खरं सांगू पम्मीदी, आता ना बाईंविषयी माझ्या मनात अजिबात भीती नाहीये. आहे तो फक्त आदर. आई, काय मला काहीतरी बोलायचंय. काय? मला नाही आवडलं. पण मी वांग्याचं भरीत तसंच करते, बिन मसाल्याचं. आई अहो, मी भरताबद्दल बोलतच नाहीये, दुपारचं म्हणतीये. अच्छा, म्हणजे दुपारी सुद्धा तू मी केलेलं जेवण जेवलीस? ते जरा श्रीखंड. आई अहो, जेवणाबद्दल नाही बोलते मी. मग अश्विनी बद्दल बोलतीये. तुम्ही असं कराल असं नव्हतं वाटलं. का? मी काय केलंय? नाही म्हणजे तुम्ही जे काही केलं ते खूप चांगल्या मनाने केलं. अहो पण समोरच्याचा काय भरोसा ना आई. काय बोलायचंय तुला? हे बघ, काय बोलायचंय ना ते स्पष्ट बोल. आई विसरलात का अश्विनीच्या घरी काय काय झालं होतं ते? आपल्या शुभंकरला थांबवून घेतलं होतं त्यांनी. ती रुपाली काय काय बोलली होती आठवत आहे ना? त्यात ती अश्विनी कमी शिकलेली. आई तुम्ही एवढ्या प्रेमाने तिला जेवायला बोलवलं, ह्याचा तिने गैरफायदा नको ना घ्यायला. तुम्ही खूप साध्या आहात हो आई. हे बघ, कुणाला किती दूर लोटायचं आणि कुणाला किती जवळ करायचं हे मला कळतं. ती शुभूची मम्मी आहे ना, ती तुला मुद्दाम जवळ करते, पण ते तुला ना कळतच नाही. नाही ग पम्मीदी. अगं हो, ती मुद्दाम तुला जवळ करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ना शुभूला तुझ्यापासून कायमचा लांब करू शकेल. पण ते असं का करतील? करणार म्हणूनच तर ती तुला तन्वीविषयी विचारत होती ना. अगं नाही ग, मी फोटोग्राफरची मैत्रीण आहे ना म्हणून. बर मला सांग, तू शुभू बरोबर तन्वीला भेटायला गेलीस याचा तिला राग नाही आला का? नाही आला राग. अगं त्यांना आमची मैत्री मान्य आहे. आणि आता हीच मैत्री ना तिला तोडायची आहे. पम्मीदी, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. माझा काही गैरसमज झालेला नाहीये, पण तूच बघ ना, मध्येच ही बाई अशी कशी वागायला लागली. आणि हो, तू आधीचं सगळं विसरली आहेस का? हो, आणि तू पण हे सगळं विसरून एकदा त्यांच्याशी बोलून बघ. आणि त्या काय बदलल्या नाहीयेत ग, त्या ना अशाच आहे. आपण फक्त त्यांना आपल्या नजरेतून बघत होतो. आणि पम्मीदी कसं आहे ना, माणसाबद्दलची मतं बदलली की त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो. OMG! अगं काय जादू केलीये तुझ्यावर, हा? केवढे मोठे मोठे शब्द बोलायला लागलीस तू. अगं असं काही नाहीये पम्मीदी. आशू, मी तुझी मोठी बहीण आहे की नाही? मग मी सांगते ते तुला कळत का नाहीये? अगं मला सगळं कळतंय पम्मीदी, पण माझं अजूनही तेच म्हणणं आहे, तुझ्या मनात असलेला बाईबद्दलचा राग तू एकदा काढून टाक. आशू झालं का ग बोलून? अगं जेवायला घ्यायचंय. हे बघ आशू, पम्मीदी, तू जेवून जा, मी जेवायला वाढते. हा आले. अगं पण ही आशू काही केले ऐकत नाहीये. पण काहीही झालं तरी आशूला शुभूच्या मम्मीचं खरं रूप करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पुण्याला जाऊन शुभू आणि तन्वीला एकत्र जाऊन भेटायला हवं. अगं झेंडू, कुठे गेली ही? ए झेंडू, कुठे होतीस तू? पम्मीदी संक्रांत आहे ना. अच्छा, म्हणजे तू काय मटकी पूजत होतीस का? पम्मीदी सुगडी म्हणतात त्याला. तेच ते ग, माहितीये मला. तू कुठे होतीस ते सांग मला. मी ना तिळगुळ घेत होते. मग पतंग पण उडवून आलीस का? नाही, पतंग उडवताना माझा जोर इतका लागतो ना की माझा पतंग तर खाली येतोच आणि आजूबाजूचे पतंगही खाली येतात. नशीब तुला तुझं ते तरी कळलंय. ते जाऊ द्या, हे घ्या तिळगुळ. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नो नो नो, एवढ्याशाने वजन नाही वाढणार. अगं प्रश्न इथे डाएटचा नाहीये. आता हे तिळगुळ मी तेव्हाच खाईन जेव्हा शुभू आणि आशूचं नातं पण असंच गोड गोड होईल. चल चल, बस गाडीत बस. कुठे जायचंय? ग पुण्याला जायचंय. पुण्याला? का? काय
इथे राहून मी आशूच्या मनात कसं शुभू विषयी भरवलं, तसंच मला आता शुभूच्या मनात आशू विषयी भरवायचं. म्हणजे काय आहे, शुभूने हातचं सगळं काम टाकून धावत पळत इथे आलं पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच शुभूच्या मम्मीच्या प्लॅनवर संक्रांत कोसळेल. अरे एवढा चाललाय तुमचा, काय कळतं का नाही? जा ना तिकडे जाऊन घाला धिंगाणा, आमच्या कानाचे पडदे फाटतील फार आता. तायडे, अगं आज संक्रांत आहे की नाही, उडव दे ना त्यांना पतंग. आज संक्रांत, उद्या दिवाळी, इथं कानाचे पडदे फाटायला लागले माझ्या. आशुताई तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. थँक्यू. आता मला उशीर होतोय, पण तुम्ही सगळ्यांनी संध्याकाळी माझ्या घरी तिळगुळ खायला या. म्हणजे परत ह्या सगळ्यांचं धिंगाणा का? नाही ग तायडे. ए, तू रुपाली ताईला नाही देणार तिळगुळ? देणार ना. हा. ताई तिळगुळ घे आणि कधीतरी गोड बोल. काय थांब, बघते तुला, तुझे नाही ना सगळे पतंग फाडले तर. काय झालं का तुला हसायला? तायडे, हे घे तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. मला नाही बोलता येत बाई तुझ्यासारखं गोड गोड. तू तर दुश्मनाला पण मिठी मारशील. अग काहीतरीच. खरंच आहे. आता त्या शुभंकरच्या आईला एवढं सगळं होऊन पण केलंसच ना जवळ. तायडे, आई, मी तिळगुळ केलेत. नाही, मला माहितीये तुम्ही पण तिळगुळ केलेत, पण तुम्हाला माझ्या हातचे तिळगुळ जास्त आवडतात ना. तुम्ही कितीही रागात असलात आणि कितीही नाही म्हणालात ना, तरी पण मी तुम्हाला तिळगुळ भरवणारच आहे. काही गरज नाही, मी स्वतः खाईन. दे आई. सुखी राहा. कविता, आई, सुखी राहा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला. खरं बोलण्याने नात्यातला गोडवा वाढतो. चल, कुठे जाताय आई? ब्लाऊज शिवायला. ब्लाउजच शिवायचे तर इथे चौकातल्या दुकानात चांगले ब्लाउज शिवून मिळतात. नको, तिथं नको. आई, खरंच चांगले शिवून मिळतात. नको कविता. मग आता तुम्ही कुठे जाणार आहात? अश्विनी आहे ना, ती खूप छान ब्लाऊज शिवते. मी म्हटलं कुणाला तरी पैसे द्यायचेच, तिला देऊया. आणि ती अतिशय विश्वासू आणि मेहनती मुलगी आहे. तू पण पाथर्डीला ब्लाऊज शिवायला जाणार आहेस? मी पण म्हणजे. आणि कोण गेला होता? म्हणजे आई, ती खूप चांगले ब्लाऊज शिवते असं ऐकलंय ना तिच्याबद्दल, म्हणून तसं म्हणाला तो. हो ना मंदार? हो. मी सुद्धा ऐकलंय तिच्याबद्दल. हो आई, पण आपण फक्त ऐकलंच आहे ना, खरं काय ते आपल्याला माहिती नाहीये. मग एवढ्या लांब पाथर्डीला जाण्यापेक्षा मी तिच्या कामाच्या ठिकाणी जाणार आहे, घरी जाणार नाही. आणि राहता राहिला प्रश्न तिच्या कामाचा, तर तिच्या कामाबद्दल शंका घेण्याची काही गरजच नाही. कारण शाळेच्या कार्यक्रमात तिने ज्या पिशव्या शिवल्या होत्या त्या मी बघितल्या होत्या. येते मी. बघितलंस ना मंदार, जिचा इतका रागराग करत होत्या तिच्याचकडे ब्लाऊज शिवायला टाकायला गेल्या. मला तर कळतच नाहीये बाईंचं काय चाललंय ते. त्या अश्विनीला तर सून करून घेण्याचा विचार करत नसतील ना. चला पम्मी दी. होणार. आशू शुभूच्या मम्मीची सून होणार. पण शुभंकरने तन्वी सोबत लग्न करण्याचा विचार केला तर?
नाही नाही नाही, असं होऊच शकत नाही. शुभूने जर लग्न केलं तर ते फक्त आशू बरोबरच असणार. लेट्स गो. मम्मी दी काय झालं? मम्मी दी काय झालं? झेंडू बघ, क्रूनी शिट केलंय. ए क्रो, असं का केलंस? का माझी साडी डर्टी केली? ही साडी माझ्या हब्बीने दुबईवरून आणली होती, माहितीये? यू डर्टी फेलो. आता मी काय करू? मी करते. Ew. 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 अगं झेंडू, काय आहे हे? मम्मी दी हे शुभ असतं. हे शुभ असतं? हो, कसं? माझ्या एका भावाचं त्याच्या बायको सोबत सतत भांडण व्हायचं. एकदा त्याच्या शर्टवर कावळा शिटला आणि दुसऱ्या दिवशी डिवोर्स. OMG, म्हणजे तन्वी सोबतची शुभूची भेट माझ्यासाठी जर शुभ राहिली तर ती शुभूच्या मम्मीसाठी अशुभ ठरेल. थँक्यू क्रूझी. चल. येस मॅडम. अश्विनी आहे का? तुम्ही त्याच ना त्या दिवशी आला होता? हो हो, मीच. अश्विनी आहे ना? हो आहे, बोलवत्या. 1 मिनिट. ए अश्विनीला पाठव ग जरा. हा, तिला म्हणाव तिला भेटायला. आपलं नाव? शारदा वसंत नगरकर. शारदा वसंत नगरकर आल्यात. हा, तुम्ही अश्विनीच्या कोण? कुणी नाही, म्हणजे ती कोणी नातेवाईक नाहीये, माझी ओळखीची आहे. ओळख झालीये ना, मग नातं पण होईल. खूप गोड मुलगी आहे हो अश्विनी, लगेच आपलंसं करून टाकते. तिचे ना ते एक प्रोफेसर मित्र आहेत. फक्त मैत्रीच आहे दोघांची, पण नातं खूप घट्ट वाटतं त्यांच्यातलं. ते येतात का इथे? फार नाही, 2-3 वेळेलाच आले होते. ते मागे एकदा ना अश्विनीला चक्कर आली होती, तेव्हा मीच फोन करून बोलवून घेतलं होतं त्यांना. का? म्हणजे त्यांना का बोलवलं होतं? माझ्याकडे तिच्या घरचा दुसरा नंबर नव्हता ना, म्हणून. अच्छा अच्छा, आलं लक्षात. हे बघा, अश्विनी आलीच. अश्विनी, तुम्ही बोला, मी आलेच. काय झालं? तुम्ही इथे? अगं घाबरतेस का एवढी? मुद्दामून आलीये तुला भेटायला. काम आहे तुझ्याकडे माझं. काम? माझ्याकडे? ब्लाऊज शिवून घ्यायचेत. तू खूप छान ब्लाऊज शिवतेस असं ऐकलं. असं काही नाहीये, सगळ्यांना आवडतात एवढंच. माझे ब्लाऊज शिवून देशील ना? हो, देईन ना शिवून. कामाचा ताण वगैरे नाहीये ना? नाहीतर मी दुसरीकडून घेईन ना. नाही नाही, देईन मी शिवून. पण एका अटीवर. अट? पैसे घ्यायचे तरच शिवून द्यायचे. पैसे? तुम्ही उभ्या का आहात? एकच मिनिट. हा, बसा. हे बघ, तू जरी शुभंकरची मैत्रीण असलीस ना, तरी हे तुझं काम आहे आणि ह्या कामाचा मोबदला तुला मिळालाच पाहिजे. पण पैसे नको. ठीक आहे, मग मी दुसरीकडून शिवून घे. नाही नाही बाई, तुम्ही बसा ना. बरं द्या, मी देते शिवून. पण पैसे घ्यायचे हं? बरं द्या. पैसे नंतर द्या. पैसे नाही देत आहे, हात पुढे कर. तिळगुळ घे आणि गोड बोल. लाडू केलेत तिळाचे. मला फारसे जमत नाही, पण प्रयत्न केलाय. असं काही नाहीये, उलट तुमच्या हाताला खूप चव आहे. त्या दिवशी किती छान जेवण बनवलं होतं तुम्ही. लाडू पण छानच झाले असणार. नमस्कार करते. सुखी राहा. हे घे, घरी पण घेऊन जा. हा, हा. आणि सॉरी हा, म्हणजे मी नाही आणलेत लाडू. अगं असू दे, वागण्या बोलण्यात गोडवा आहे ना, मग झालं तर. बरं, मी निघते. अश्विनी, बाळाचा फोन आला होता का ग तुला? नाही. मला आला होता काल.
मला वाटतंय तन्वी बहुतेक त्याला सगळं पुणे फिरवल्याशिवाय काही परत पाठवणार नाही. काल काय तर म्हणे सारस बागेत गेले होते, पर्वतीवर गेले होते, आज काय शनिवार वाड्यावर जाणार आहेत म्हणे, लक्ष्मी रोडला खरेदीला सुद्धा जाणार आहेत म्हणे. फोन आला ना त्याचा तर मी त्याला सांगीन. तू विचारत होतीस म्हणून.